नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज 27 सप्टेंबर 2025। खरं तर आज उजनीचा 46वा वाढदिवस आहे। कारण 27 सप्टेंबर 1981 रोजी उजनी धरण पूर्णपणे झालं होतं आणि पहिल्यांदा पाणी 27 सप्टेंबर 1981ला धरलं गेलं। त्यामुळे आज उजनीचा 46वा म्हणजे 45 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 46वा वाढदिवस आहे। तर आज उजनीची काय स्थिती आहे, उजनीतून भीमा नदीमध्ये किती पाणी सोडलं जातं आहे, उजनीत येणारा दौंडच्या विसर्गामध्ये किती बदल झाला आहे, त्याचबरोबर वीर धरणातून किती सध्याला विसर्ग येतो आहे, बनगाडचा विसर्ग किती आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 497.125 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 120.77 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 57.11 TMC आणि उजनी धरणाची टक्केवारी 106.60% एवढं उजनी धरण झालेलं आहे। सध्याला उजनी धरणातून भीमा नदीत जे पाणी सोडलं जात आहे त्यामध्ये सतत ऊन पावसाचा खेळ चालू आहे। काल दिवसभरामध्ये पाणी वाढत गेलं, परत रात्री कमी करण्यात आलं, परत नंतर पहाटेपासून पाणी वाढवण्यात आलेलं आहे आणि ही वाढ सकाळी 6:15 वाजेपर्यंत वाढत होती आणि ह्यामध्ये वाढ होऊ शकते। कारण आता उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये 33 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि या 2 दिवसामध्ये आज आणि उद्या हवामान खात्यानं सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यामुळं पाऊस आणखी 2 दिवसात जास्त वाढणार आहे, पाणीही वाढणार आहे। त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। सीना नदीमध्येही सध्याला विसर्ग जरी कमी असला तर येत्या 2 दिवसामध्ये नगर, सोलापूर या 2 जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यामुळं जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश काढला आहे की सीना नदीच्या काठच्या गावातील लोकांनी आपल्या घरात परतू नये, कारण 2 दिवसामध्ये आणखी पाणी वाढू शकतं, पूर परिस्थिती आणखी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्याला दौंड येथून जर पाणी बघितलं तर दौंडचा विसर्ग कमी होताना दिसतोय, कारण वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कसलाही पाऊस नाही। काल दिवसभरामध्ये 1-2 धरणामध्ये 1 किंवा 2 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे उजनी धरणात येणारा दौंडचा विसर्ग सातत्याने घटताना दिसतोय। जरी घटला तर उजनी धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सतत बदलताना दिसते। सध्याला दौंड येथून 8,516 क्युसेकचा विसर्ग येतोय। रात्री तो 11,196 होता, त्यामध्ये 3,000 क्युसेकची कपात घट झालेली आहे आणि बनगाडच्या विसर्गामध्ये घट होताना दिसते। सध्याला बन गार्डनमधून 5,438 क्युसेकचा विसर्ग येतोय आणि वीरमधून नीरा नदीमध्ये 3,200 क्युसेकचा विसर्ग सोडला जातोय। सध्याला पुणे जिल्ह्यात पावसाचं वातावरण नसलं तरी सोलापूर आणि नगर जिल्ह्यामध्ये वातावरण असल्यामुळं उजनीत पाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आणखी संध्याकाळपर्यंत उजनीतून विसर्ग वाढला असेल। सीना नदीतूनही विसर्ग वाढलेला दिसेल, कारण सीना नदीमध्ये सध्याला विसर्ग 72,000 क्युसेकचा आहे। त्यामध्ये आणखी कपात होण्याची शक्यता आहे, परंतु आणखी पाऊस वाढला तर त्यामध्ये वाढ आणखी होण्याची शक्यता आहे। तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे, धन्यवाद।